राधे राधे मित्रांनो. तर मग मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलात मथुरामध्ये येण्यापर्यंतचा प्रवास. पण आपण आज बघणार आहोत मथुरेमधला प्रवास. रूम वगैरे बुक करून मथुरेत फिरण्यासाठी आम्ही एक 4 व्हीलर बुक केलेली आहे आणि सर्वजण आता इथनं निघणार आहोत श्रीकृष्ण जन्मभूमी तसेच राधाराणी जन्मभूमी बघण्यासाठी. मथुरा, गोकुल, वृंदावन, गोवर्धन, बरसाना, नंदगाव त्यासोबत आग्रा ही सर्व ठिकाणं आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आता आम्ही मथुरेला मध्ये पोहोचलेलो आहोत आणि मग आम्ही एक डायरेक्ट गाडी बुक केलेली आहे सर्व गोष्टी फिरण्यासाठी. कारण एक एक गोष्ट फिरण्यापेक्षा डायरेक्ट गाडी केली आणि म्हणजे सर्व ठिकाणं आम्हाला त्या पॅकेजमध्ये ते दाखवतील. हे माझे सर्व मित्र, आम्ही इकोमध्ये बसलेलो आहोत. नवीन कोरी इको आहे, त्याच्यामध्ये आम्ही आता मथुरा आणि गोकुल या 2 गोष्टी फिरणार आहोत. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. प्रभू रामचंद्रांचे आणि भगवान श्रीकृष्णांचे भजन ऐकत आम्ही निघालो आता गोकुळच्या वाटेमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता निघालोय. हे माझे सगळे मित्र गोकुळच्या दिशेने. कृष्ण हरे कृष्ण 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 देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. जवळपास 1 ते 1.5 तासाचा प्रवास पार करून आम्ही पोहोचलोय गोकुळ नगरीमध्ये. कृष्ण कन्हैया लाल की जय. राधे राधे. आणि आता आम्ही गोकुळच्या गल्लीमध्ये जिथे कृष्ण खेळायचा तिथे आलेलो आहोत. आता गाडी लावलेली आहे आणि मग आम्ही प्रस्थान करू गोकुळाकडे. तर चला मित्रांनो, पुढे भेटूयात. हीच ती गोकुळ नगरी, ज्या गोकुळ नगरीमध्ये श्रीकृष्ण खेळायचा, बागडायचा, त्याच गोकुळ नगरीमध्ये आम्ही आता आलेलो आहोत. तर मग मित्रांनो, या गोकुळ नगरीतला पुढचा प्रवास नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. राधे राधे. जो कुंड को देखते ना, इसको यशोदा कुंड बोलते. यहाँ कृष्ण बलराम का छठी का कपड़ा धोया था माता यशोदा. आज भी यहाँ माता ने जो बेटा बेटी होता है ना, तो 6 दिन बाद उसका सोवर का कपड़ा निकालते. सोवर जानते कि नहीं जानते? 6 दिन बाद बच्चे का सोवर निकालते ना जन्म होने का, वो यही कपड़ा धोया जाता है. ये कदम का पेड़ है जहाँ बैठ के भगवान ने बंसी बजाया, तो नाम पड़ा है बंसी वाले की जय. आज आप लोग जो आए, ये कोई घूमने का देखने का जगह है. तीरथ है माता और नहीं किसी को झूला झुलाते हैं, अपने माता पिता को याद करते, उनको चारों धाम यात्रा कराने का फल मिलता है. वैसी मनोकामना की वस्तु मिलती है मंदिर से. कोई मन इच्छा है, मनोकामना है तो यहाँ बांध दिए जाते हैं. वो 11 महीने में पूर्ण करते हैं, 12वां महीना नहीं लगता है, पर करते उसका है जिसको विश्वास. बोलिए कृष्ण भगवान की जय. राधे राधे. राधे ऊपर हाथ कर लो और थोड़ा मंदिर में सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी बंसी बजैया रास रचैया तारनहार मेरे तुम ही केवैया. हा जो आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहात तो आहे नंदाचा महल. याच महालामध्ये श्रीकृष्ण लहानाचे मोठे झाले आणि याच महलात श्रीकृष्णाने माती खाऊन यशोदा आईला संपूर्ण ब्रह्मांड दाखवले होते. आणि याच महलामध्ये त्याने पुतना राक्षसनीचा वध केला होता. आणि कित्येक प्रसंग हे त्यांच्या आयुष्यातले याच महलामध्ये आणि याच गोकुळ नगरीमध्ये झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आलो होतो गोकुळच्या गल्ल्यामध्ये. बोला राधे राधे. जय श्रीकृष्ण. आपण जो आता नंदमहल बघितलात, त्या नंदमहलामध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणाने आतमधले काही चित्रीकरण आपल्याला करता आलं नाही. गोकुळ पाहून झाल्यानंतर मग आम्ही आलोय श्रीकृष्ण जन्मभूमी पाहण्यासाठी. श्रीकृष्ण जन्मभूमी थोडा विवादित पार्ट असल्यामुळे तिथे देखील मोबाईल अलाउड नाही. त्याच्यामुळे जेवढं आम्हाला शूट करता येते तेवढं आम्ही शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि आपण जो समोर बघतो आहोत तो आहे पोतरा कुंड.
किती सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते या पोत्रा कुंडाची आणि चांगल्या रीतीने बांधकाम देखील आपल्याला पाहायला मिळते. राधे राधे मित्रांनो, श्रीकृष्ण जन्मभूमी फिरत असताना आम्हाला एक आजोबा मिळाले. त्यांनी आम्हाला सांगितलं की मूळ प्राचीन श्रीकृष्णाचं जन्मस्थान तो दुसऱ्या साईडला लोकेटेड आहे. तर आम्ही ते देखील बघण्यासाठी गेलेलो आहोत आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात की जो मूळ प्राचीन श्रीकृष्ण जन्मस्थान आहे तो आम्ही दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. सध्याच्या स्थितीला तो बंद स्वरूपात आहे, पण जेवढी जमेल तेवढी आम्ही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. राधे राधे. गोकुळ आणि श्रीकृष्ण जन्मभूमी पाहण्यासाठी आम्हाला फार उशीर लागला. त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट निघणार ते प्रेम मंदिर पाहण्यासाठी. कारण रात्रीच्या वेळेला जो प्रेम मंदिराचा परिसर असतो तो खूप सुंदर असतो. ते आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता. किती सुंदर मंदिर आहे. संगमरवरी दगडाचं मंदिर आणि त्याच्यावरती हे लाईट्स त्याला अधिक आकर्षित बनवते. आम्ही आता आलोय प्रेम मंदिर मध्ये. बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. मन मोहून घेणारा हा मंदिर. परंपार तेरी तू माखन चोर कहावे, भवसागर से सबकी नैया तू ही पार लगावे. भक्तों का सहारा तू बांसुरी वाला, मथुरा के बसैया ओ नंद के लाला. तेरी भक्ति में नाचे सबका तातैया. जेवढं सुंदर आणि मनमोहक हा प्रेम मंदिर आहे त्याहीपेक्षा सुंदर तिथला परिसर आहे. प्रेम मंदिराचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये सर्व श्रीकृष्णाच्या जेवढ्या लीला घडलेल्या आहेत तेवढा एक हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिथले जे बाग आणि बगीचा जणू काही वृंदावन फुललेलं आहे आपल्या शेजारी असं दर्शवलेलं आहे. सुगंधित फुलं आणि त्यासोबतही भक्तिमय वातावरण खरंच मनाला आनंद निर्माण करून देते. तेरी भक्ति में नाचे सबका तातैया. श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. खरंच जेवढे आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहेत उत्तर प्रदेश सरकारसाठी. कारण त्यांनी मंदिरांमध्ये एवढी डेव्हलपमेंट केलेली आहे की हा आपण पाहू शकता की लेझर शो चाललेला आहे. आणि लाईटचा जो शो आहे म्हणजे लेझर लाईट शो असे किंवा लेझर वॉटर शो असतील, हे भरपूर गोष्टी आपण रात्रीच्या वेळेला वृंदावनला पाहू शकता. गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला बाहेरच खूप उशीर झाला. त्याच्यानंतर कसंबसं आम्ही पोचलो मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत. आणि फायनली आपण जो पाहतात तो आहे मंदिराचा गाभारा. एवढा सुंदर मंदिर बाहेरनं आपल्याला बघायला मिळते, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर मंदिर आणि मंदिराचा गाभारा आपल्याला आतमधून पाहायला मिळतो. अशा या सुंदर प्रेम मंदिरामध्ये पहिल्या मजल्यावर श्रीकृष्णांची तर दुसऱ्या मजल्यावर भगवान श्रीरामांची मूर्ती आहे. प्रभू रामांच्या आणि श्रीकृष्णांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन मग आपण पडू मंदिराच्या बाहेर. माझ्या मित्रांनी ठरवलं होतं की जायचं तर मथुरा आणि वृंदावनलाच जायचं. कारण माझ्या मित्रांना इतर गोष्टींपेक्षा मंदिरं बघायला फार आवडतात. बोलो राधे राधे.
सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन मग आम्ही थोडं फोटोशूट केलं. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, पण गर्दीच एवढी होती की असं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघता की येथे प्रेम मंदिराचं एक स्ट्रक्चर बांधलेलं आहे आणि त्यासोबत श्रीकृष्णाने केलेल्या लीला त्याही दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार सुंदर मंदिर होता. त्याच्यापेक्षाही सुंदर मंदिराचा परिसर, त्याच्यापेक्षाही सुंदर असेल तो मंदिराचा गाभारा आणि मूर्ती. श्रीकृष्णाची मूर्ती असो व प्रभू रामचंद्रांची मूर्ती म्हणजे अशा रीतीने हे जेवण करून मग आमच्या या आजच्या दिवसाची सांगता झालेली आहे. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.